मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाअंतर्गत सध्या ठिकठिकाणच्या पंचायती समितींकडून राज्यस्तरीय समितीकडून पाहणी आणि तपासणी करण्यात येते। मी सध्या बोर तालुक्यातील अशाच एका ग्रामपंचायतमध्ये आलेलो आहे। सध्या मी बोर तालुक्यातील नासरपूर या ग्रामपंचायतीमध्ये आलेलो आहे आणि सध्या या ठिकाणी सुद्धा श्रीवर्धनचे पंचायत समितीचे सदस्यांची टीम जी आहे ती या अनुषंगानं या पंचायत समितीच्या मध्ये पाहणीसाठी आलेले आहे। मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाअंतर्गत सहभागी ग्रामपंचायतीची तपासणी सध्या श्रीवर्धन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पथकाकडून या तालुक्यात होताना दिसते। तपासणी पथकाकडून ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, पशुवैद्यकीय दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र, तलाठी कार्यालय आणि स्मशानभूमी इत्यादी ठिकाणी भेट्या दिल्या जाणार आहेत। आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत हे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास महत्त्वाकांक्षी पावले या अभियानांतर्गत सुशासन पंचायत सक्षम करण्यासाठी जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा अशा विविध घटकांवर त्या ग्रामपंचायतींना गुण मिळणार आहेत। आणि त्या अनुषंगानं तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, विभागीय स्तरावर आणि राज्य स्तरावर पहिल्या 3 ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कार आणि धनादेश दिला जाणार आहे। त्या अनुषंगानं पाहिलं तर गेल्या 4 दिवसापासून ही टीम जी आहे 6 सदस्यांची टीम या ठिकाणी संपूर्ण बोर तालुक्यात फिरते आणि अशा पद्धतीनं ग्रामपंचायतींना भेट देऊन त्यांची पाहणी करत अशा प्रकारे आढावा जो आहे तो घेतला जातो। माझ्यासोबत आता श्रीवर्धनचे BDO यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण टीम बोर तालुक्यात आलेले आहे। गेल्या 4 दिवसापासून तुम्ही बोर तालुक्यात आलेला आहात आणि पाहणी करताय, कशा पद्धतीने हे अभियान असणार आहे? नमस्कार। हे अभियान खास ग्रामपंचायतमध्ये त्यांना प्रोत्साहन मिळवण्यासाठी सरकारने केलेलं आहे, म्हणजे आपल्या राज्य सरकारने। यामध्ये ग्रामस्तरावर बक्षीस, जिल्हा स्तरावर बक्षीस, विभाग स्तरावर बक्षीस आणि राज्य स्तरावर बक्षीस आहे। यामध्ये जे ग्रामपंचायत आहेत आपल्या त्या तपासणीसाठी आम्ही श्रीवर्धनवरून आमची टीम घेऊन इथं आलेलो आहे। यामध्ये जे 8 पॉईंट आहेत आपले अभियानामधले, त्या सर्व पॉईंटला थोडे मार्क आहेत। ते मार्क ग्रामपंचायतला मिळाले आहेत की नाही ते चेक करणं, त्यांनी जिओटॅग फोटो लावला आहे की नाही ते चेक करणं, कर वसुली झाले की नाही, सक्षम नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत की नाही, अशा विविध 8 पॉईंटवर त्यांनी जी कामगिरी केली आहे ते सर्व आम्ही पाहत आहोत। 4 दिवसापासून आम्ही तालुक्यामध्ये फिरत आहोत। खूप चांगल्या ग्रामपंचायत, म्हणजे ह्या अभियानामध्ये ग्रामपंचायतीने खूप चांगलं काम केलं आहे। या अभियानाचा उद्देशच हा होता, कारण की याच्यामध्ये वेगळं काही नाही। आतापर्यंत ग्रामपंचायतीने जे काम केलं तेच काम आपल्याला इथं करायचं आहे, वेगळं काही नाही। यामध्ये घरकुल, परत सक्षम पंचायती ज्या आपल्या आहेत, म्हणजे शाळा, अंगणवाडी, त्यामध्ये विविध सगळ्या भौतिक सुविधा आहेत की नाही ते आम्ही चेक करत आहोत। यामध्ये म्हणजे आज नसरापूरमध्ये आलेलो आम्ही, इथं सुद्धा खूप चांगली कामं आम्हाला आढळली। सरपंच ताई किंवा भाऊसाहेब यांनी प्रत्येक विभागावर काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांना शुभेच्छा देतो आम्ही। कुठल्या विभागाची तुम्ही पाहणी करता, म्हणजे कुठल्या अनुषंगाने याची पाहणी म्हणा? यामध्ये सर्वप्रथम म्हणजे आपल्या ग्राम स्तरावरच्या सगळ्या संस्था, म्हणजे ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, पशुवैद्यकीय दवाखाना असेल तर दवाखान्यानंतर खोला, बाकीच्या ज्या अभियानामध्ये म्हणजे GR मध्ये ज्या उल्लेख केलेल्या आहेत संस्था त्या सर्व आम्ही पाहत आहोत इथं। यामध्ये मुख्य सगळा फोकस हा ग्रामपंचायत आहे। ग्रामपंचायत सक्षमीकरण कसं होईल हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे केलेलं आहे। यामध्ये विविध पातळीवर बक्षीस आहेत, जसे की आपण बघतो ग्रामपंचायतीला पहिले 5 बक्षीस आहेत, 15 लाख, 12 लाख, 8 लाख आणि 2 ग्रामपंचायतीला आपण प्रोत्साहन म्हणून 5-5 लाख रुपये देतो। तेच तुम्ही जिल्हा स्तरावर गेला तर 50 लाख, 30 लाख, 20 लाख हे ते बक्षिसं असतात। विभाग स्तरावर गेला तर 1 कोटी, 80 लाख, 60 लाख आणि राज्य पातळीवर गेला तर 5 कोटी, 3 कोटी, 2 कोटी अशी म्हणजे मोठे बक्षीस आहेत। परंतु बक्षीस मिळवणं हा उद्देश नाही, तर ह्या अभियानातनं ग्रामपंचायतची विविध कामं पूर्ण होणे आणि ते आपण पाहतो। म्हणजे माझ्या नजरेत तर आलेलं आहे, खूप सारी चांगली कामं झालेली आहेत या अभियानातनं। आपण पाहतोय की कशा पद्धतीने हे अभियान राबवण्यात येते आणि ग्रामपंचायत सक्षमीकरणासाठी संपूर्ण राज्यभर हे अभियान राबवण्यात येते। आता बोर तालुक्यात सध्या श्रीवर्धनची 6 सदस्यांची टीम दाखल झालेली आहे आणि ठिकठिकाणी जाऊन ग्रामपंचायतींमध्ये अशा प्रकारच्या ग्रामपंचायतीच्या कामांचा आढावा जो आहे तो या सदस्यांकडून घेतला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार सनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।